लाईफ एकदम शांत सायलेंट मोडवर चालू होतं माझं. मी माझ्या कामात प्रॉपर बुडाले होते. पण हे आमच्या देवेंद्र महाशयांना बघवत नाही. अचानक फोन करून धप्पा दिला, म्हणे नाटकाला जायचे, आवरून ठेव. त्यांचं ऐकून मला माझं 5G मोड ऑन करायला लागलं. मग काय झटपट पटापट मास्टर शेफचा फिनाले असल्यासारखं टाइमच स्वयंपाक केला. थंडीनं कोडकोडायला नको म्हणून हा आउटफिट आणि सोबत टोपी. लेट होते असं करत माझी फ्रेम बिघडवली या महाशयांनी. घराला टाळं लावून जबाबदार गृहिणी असल्याचा पुरावा दिला. आणि लिफ्ट मध्ये कॅमेरामधून मिरर मध्ये बघणं मेंडेटरी जस्ट लाईक आय डीड. लिफ्ट मधून खाली आलो, पण नंतर मग आठवलं मी माझा चष्मा विसरले घरात. हेच होतं जेव्हा देव माझ्या मागे गडबड करतो, मग मला परत जावं लागतं. स्वतः नाही जाणार एकदा, पण लोकांनी आमचा खोळंबा व्हावा म्हणून लय प्रयत्न केले. पाठ आज आम्ही 4 चाकी नव्हे तर 2 चाकीवर होतो ना, म्हणून मग आम्ही बरोबर सटकलो. रंगमंदिराचं नाव वाचून पण इथं काहीतरी जबरी भन्नाट बघायला भेटलं. आतून माझे अवयव ओरडत होते. बालगंधर्वांचे पोर्ट्रेट बघून कुठेतरी वाचलेलं आठवलं. हेच ते मराठी रंगभूमीचे शहनशाह. यांचं खरं नाव नारायण राजहंस. त्या काळी स्त्रियांना रंगभूमीवरती बंदी होती आणि त्यामुळे बालगंधर्वांना स्त्री पात्रे पण निभावी लागत असे. बालगंधर्व स्त्री भूमिका इतका शिताफीने आणि नजाकतीने सादर करायचे की नाटकाला आलेले नाट्यप्रेमी पण लिटरली फिदा व्हायचे त्यांच्यावर. लोक विसरून जायचे की हे ऍक्च्युअली स्त्री नाहीये, ते स्त्रीच्या भूमिकेत आहेत म्हणून. आणि नारायण राजहंसांना बालगंधर्व ही पदवी लोकमान्य टिळकांनी त्यांना त्यांच्या गायन कलेवर खुश होऊन बहाल केली होती. आईला मी तर तुम्हाला सांगितलंच नाही आम्ही कोणत्या नाटकाला गेलो होतो. कुटुंब कीर्तन. ह्या नाटकात संस्कारी आई, तिचा लाडका कीर्तनकार मुलगा आणि त्याच्या लग्नानंतर सासू सुनेच्या नात्यातल्या गमती जमती आणि तारंबळ या सगळ्या गोष्टीला खतरनाक विनोदी पद्धतीने मांडलेलं संकर्षण कराडे यांचं लेखन आहे. आजच्या काळातील कुटुंबातली गुंतागुंत, नात्यातला गोडवा आणि गैरसमज दूर करण्यासाठी लागणारी समज ही संकल्पना आहे या नाटकाची. यामध्ये संकर्षण कराडे, वंदना गुप्ते, तन्वी मुंडले यांना बघून हे एक नाटक सादर करतात असं वाटतच नाही. इतका खतरनाक लेवलचा अभिनय करतात नाही. या नाटकांना बघून कळतं नेटफ्लिक्स पेक्षा लाईव्ह ड्रामा जास्त पॉवरफुल का असतो ते. आता पुढचं नाटक कोणतं बघायचं ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. टाटा बाय.